नमस्कार मंडळी. जे आता सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांची भेट, नंतर संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांची भेट, भेटीसाठी मंत्र्यांची भेट घेणं यात काही वाईट नाही. आमदार आहात, जनप्रतिनिधी आहात, तुम्हाला जर मतदारसंघांची कामं करायची, काही अडचणी येत असतील तर मंत्र्यांना भेटून ती सॉल्व्ह करणं नो इश्यू. म्हणजे तुमच्या तो कारभारातला भाग आहे आणि भेटणं गरजेचंच आहे. तुम्ही जर भेटला नाही तर काम कसं होणार. ह्या उक्तीप्रमाणे राजकारणी, शेवटी आमदारही राजकारणी आहे, कुठल्या तरी पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेला आहे आणि त्यालाही त्याचं काम करणं भाग आहे. उद्या नाहीतर नागरिकच उद्या विचारतील की तुमचं चाललंय काय, तुम्ही केलंय काय 5 वर्षात. सो या सर्व गोष्टींच्या याच्यामध्ये मला तरी स्पष्ट वाटतंय संदीप क्षीरसागर अजित पवार यांच्या भेटीत गैर काही नाही, सुरेश अण्णा धस धनंजय मुंडे यांच्या भेटीत काही गैर नाही. फक्त एकच चुकीचं आहे, ते म्हणजे आपण सामान्य जनतेने त्यांना आपल्यात ओढलं. म्हणजे मी बोलतोय ते कदाचित तुम्हाला काही लोकांना पटेलही. आपण त्यांना आपल्यात ओढलं, जे न्याय मागतायत. शेवटी राजकारणी हे राजकारण्यांच्याच, त्यांनाही आपण राजकारण्यांच्याच चष्मेतनं बघितलं पाहिजे. कारण आपण त्यांना एक्सपेक्टही आपण त्यांच्याकडनं तेच करतो की तुम्ही आम्हाला आमची कामं मार्गी लावा, जी वर्षानुवर्ष पाण्याच्या असू द्या, पाण्यासंदर्भात असू द्या, पोरांच्या एज्युकेशन संदर्भात असू द्या, नोकऱ्यांसंदर्भात असू द्या, तुमच्याकडनं जर रस्त्यांसंदर्भात असू द्या, जर ही कामं करून घ्यायची आहे तर त्यांना त्यांचे कॉन्टॅक्ट ठेवणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने ते ठेवतीलही. परंतु आपण त्यांच्याकडनं ते आपल्यात आहे असं समज करून घेणं हे सस्पेशल चुकीचं आहे. जे सुरेश अण्णा धस यांच्याबद्दल घडलं किंवा जे संदीप क्षीरसागर यांच्याबद्दल घडलं, त्यांनी आवाज उठवला, नो वरी. त्यांच्या भावना ह्या समाजासोबत आहे, जनतेसोबत आहे. त्यांना इथून पुढं म्हणजे त्या पद्धतीने त्यांनी आवाज उठवला. त्यांनी आणखीन मस्साजोग येथील ग्रामस्थ असू द्या, बीड जिल्ह्यातील जनता असू द्या किंवा महाराष्ट्रातील जनता असू द्या, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जो आवाज उठवायला पाहिजे होता तो नागरिकांनी उठवला आणि त्यामध्ये राजकारणी नेत्यांचा संबंध लाभला. त्यांनी आवाज त्यांचा उठवला. ह्याबद्दल दुमत नाही. परंतु कुणी कोणाला भेटलं ह्यावरनं त्यांचा आवाज कमी होतोय असं मला तरी वाटत नाही. काही संदर्भात जे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या संदर्भात घडलं, यामध्ये समाजाने त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. परंतु समाजाने हेही विसरायला नको की ते एक राजकारणी आहेत, त्यांनाही त्यांचं राजकीय करिअर आहे. मनोज जरांगे पाटील यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना राजकीय लाभ नाहीये, राजकारणात त्यांना म्हणजे रस नाहीये. त्यामुळे ते पूर्णपणे एक जरांगे पाटील आणि बाकीचे जे नेते आहेत ते पूर्णपणे वेगळे पडतात. राजकारणी हा धर्म नसल्यामुळे मनोजदादा जरांगे हे समाजासाठी लढतायत, बीड जिल्ह्यातील जनतेसाठी लढतायत आणि त्यांची काही तत्व आहेत. परंतु राजकारण्यांकडनं तीच तत्व आपण एक्सपेक्ट नाही करू शकत. तेच आपण आता ह्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत, थोडा दृष्टिक्षेप टाकणार आहोत. मस्साजोग येथील जे सरपंच होते संतोष भैया देशमुख यांची जी हत्या झाली त्या संदर्भात आता ग्रामस्थांनीही मीटिंग घेऊन आपल्या पुढील मागण्या सरकारसमोर ठेवल्यात. त्या ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये फक्त एकच महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे कुठलाही आमदार खासदार कुठेही जाऊ, काहीही करू, आपण आपल्या न्यायासाठी लढायचंय. राजकीय चप्पल बाहेर ठेवूनच आपण आता ह्या गोष्टींना लढा पुढे चालू ठेवायचा आहे. सो या सर्व गोष्टींवरनं कुठेतरी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक होताना दिसत आहेत. म्हणजे त्यांनी अक्षरशः ज्या 3-4 मागण्या होत्या त्यांच्या, त्या म्हणजे आंदोलन करण्यावरती ते ठाम आहेत. आंदोलनाची दिशा ते ठरवणार आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे, आम्ही ज्यावेळेस जोपर्यंत आंदोलन करत नाही तोपर्यंत खासदार जे आहेत, फरार आरोपी आहेत, ते सापडत नाही, ते अटक केले जात नाही. दुसरी गोष्ट, उज्ज्वल निकम यांची अजूनही नियुक्ती केलेली नाही आहे. अजूनही ही केस फास्ट कोर्ट ट्रॅकमध्ये घेतलेली नाही आहे. सो ह्या सर्व गोष्टींची मागणी संतोष भैया देशमुख यांच्यावरती न्यायासाठी मस्साजोग येथील ग्रामस्थ करणार आहे. ज्यांना माहीत नसेल, संतोष देशमुख हे मस्साजोग गावातले सरपंच होते. सो या सर्व गोष्टी बघता नक्कीच आता कुठेतरी ग्रामस्थ आता ऍक्टिव्ह होताना दिसत आहेत. ऍक्टिव्ह होते ते, परंतु आता प्रखरपणे ते तीव्रपणे आपलं आता आंदोलन पुढे चालवणार आहे न्यायासाठी. धनंजय देशमुख या जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहे, त्यांनीही बोलताना सांगितलंय की न्याय आता आपल्याला घेणं गरजेचं आहे. मेनली ह्या सर्व गोष्टींमध्ये 2-3 प्रकार होते.
दोन तीन ज्या गोष्टी त्या मेनली आढळल्या की म्हणजे तिथले जे लोकल लोक आहेत म्हणजे मास्साजोगी ते बीडमधल्या त्यांचं जे ग्रामस्थ होते त्यांचे ऑब्झर्वेशन्स त्यांनी लिहिले, सांगितले की त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतं, जे महाजन आणि पाटील हे दोघांना अजून बडतर्फ केलेलं नाहीये आणि ह्या केसमध्ये जे गुन्हेगारांशी महाजन हे संपर्कात होते ते महाजनही अजून आपल्या केसचा ड्राफ्ट बनवताना त्यांना आढळले, दिसले. सो त्यांनी हाही प्रश्नचिन्ह उपस्थित केला की जर ते जे गुन्हेगारांशी निगडीत जे पोलीसवाले होते तेच जर अजूनही त्या केसवर काम करतायत तर कुठे ना कुठे केस दाबण्याचा प्रयत्न होईल, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होईल. या सर्व गोष्टींचा ते परत मागोवा घेणार आहेत. आता आंदोलनाद्वारे आपले जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कामंत त्यांच्याशीही ते भेट घेणार आहे. ह्या संदर्भात सगळ्या मागण्या आपल्या त्यांच्या पुढे ठेवणार आहे. निश्चितच राजकीय लोक जर ह्या गोष्टींपासून म्हणजे शेवटी आवाज उठवावा, शेवटी त्यांचाही अधिकार आहे एखादी घटना घडली तर त्या संदर्भात आवाज उठवण्यासाठी, परंतु त्यांच्याकडनं अपेक्षा करणं की ते आपल्या सोबत राहतील, ते त्यांचा राजकीय लखलाप सोडून आपल्या सोबत येतील, हे कुठेतरी चुकीचं आहे. शेवटी त्यांना त्यांचं काम करू द्या, न्यायासाठी आपण आपली कामं करू आणि शेवटी निवडून देताना तुमच्याकडे जो अधिकार असतो तो वापरून तुम्ही पुढे त्यांच्याबद्दल निर्णय घेऊ शकता. असंच काहीसा सूर चर्चेतनं पुढे येताना दिसतोय. तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय ह्या ग्रामस्थांच्या मस्साजोगीतील ग्रामस्थांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेबद्दल, आणि जे समाजाने महाराष्ट्र राज्याने जो सुरेश धस यांना जे काही त्या भेटीगाठीनंतर त्यांच्यावरती जो रोष उठवला तो कितपत योग्य आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.